प्राप्ती केली, त्यांना वरदानही दिली, पण त्या खस्ती देवताने आमच्या पुराणाचा घात केला. हे आंदोलन होतात, तर पण हे आंदोलन होतात. त्या देवताच्या मध्ये सुरू घ्यावा. जोपर्यंत सुरू घेत नाही, तोपर्यंत या चंद्रसूरच्या मदत होणार नाही. पण बोलता बोलता बराच वेळ झाला. माझ्या पाठीला पाडणार असलेला तो माझा बंधू मुंडासूर अजून राहिला तर कुठं थोडा वेळ त्याची बाजू सोडावी. माझ्या काताराने देवीला नमस्कार केला आणि पितृदल्य दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणाल या मुंडा सुरज पाहलं या पाताळ भागाच्या राज्यावर पडले प्रथमदा दादांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यानंतर त्यांच्या साधनेनं पुढील कर्तव्यासाठी निघून जावं. कोण दादा आपला लाडका मुंडासूर. आपल्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला. तू दादा मला फेर भेटला मागवलास. तर काय आपली काही आपल्याबद्दल काय बोलतोय? दादा तुमची राज्य घेतली साऱ्या पाताळ भागात फेरफटका मारला. हा मुंडा पूर्ण निघून गेला. साऱ्या प्रजेचं मी निरीक्षण केलं. प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघतो आहे धन्य धन्य दादा सम्राट गंडासूर. धन्य धन्य दादा सम्राट गंडासूर. धन्य धन्य दादा सम्राट गंडासूर. मी माझ्या सुखाकडे लक्ष न देता माझ्या प्रजेकडे लक्ष देतोय, म्हणूनच प्रजा माझी गौरव करते. आपलं बोलणं अगदी सत्य आहे. स्वतःच्या हिताकडे लक्ष देता स्वतःच्या सुखाकडे लक्ष देता तुम्ही थट्टा आहात त्या प्रजेच्या सुखासाठी बरोबर आहे. पण मुंडासूर, हा? नारायण माझी राजधानी. होय दादा परमेश्वराचे नामस्मरण करता करता या पाताळ भुवनापर्यंत येऊन पोहोचले. अरे वा, शिवस्य शीघ्र पाताळ भुवनामध्ये चंडासूर आणि मुंडासूर दोन्ही सानापन्न झालेले असतील. प्रथम आपण आल्याची जाणीव त्यांना करून द्यावी. होय, असंच करावं. नारायण नारायण. होय नारायण, या पाताळाला सम्राट चंडासूर आपल्याला नमस्कार करतो. आहे शुभानी मंगळाचा आशीर्वाद. महाराज म्हणे हा मुंडासूर आपल्या जनाचा नमस्कार. होईल होईल, काय? तुमचं सदैव कल्याण होईल असा या ब्रह्मनाथाचा आशीर्वाद आहे. नारायण, हा. या पाताळाला
अरे मुंडासूर, बरोबर आहे. बऱ्याच दिवसांनी माझा इथपर्यंत येणं झालंय. त्यालाही कारण आहे. अरे मग मुंडासूर, तुमचं कसं काय चाललंय? नरेंद्रे, हा? आमचं काही सर्व काही ठीक आहे. अरे चंडासूर, तुमच्यामध्ये सर्व काही श्रेष्ठ आहे. पण मी म्हणतोय तुमचं काय सेवन? नारदभाई, हा आपल्या बोलण्यात